नमस्कार भावांनो, तर आपण या 2 दिवसांमध्ये पूर्ण करणार आहे तुळजापूरचे भवानी मंदिर, श्री स्वामी समर्थांचा अक्कलकोट, त्यानंतर पंढरपूर आणि मग कोल्हापूर। चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ। तर भावांनो, आपण आपल्या सकाळची सुरुवात केली आहे हनुमान चालीसा लावून। अच्छा हमको सिखा रिया है। त्यानंतर आम्ही आमचं सगळं पटापट आवरून निघालो तुळजापूरच्या भवानी मंदिरला। मध्ये रस्त्यामध्ये जाता जाता आम्ही पाहिले की हे नक्की डोंगरावरती फॅन इथं आले कसं आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही नीट याचा रिसर्च केल्यावरती आम्हाला कळालं की हे शासनाने लावलेले पंख आहेत फक्त गावकऱ्यांसाठी। फॅनच्या एवढ्या जास्त वेगाने मला पण झोप यायला लागली। मी झोपून घेतलं। 346 minutes later. असं उठलो तसं काही सुधरत पण नव्हतं। मग मस्त चाय प्यावं म्हटलं। मग मस्त तरतरी यावी म्हणून आपण मस्त कडक चाय पिलो। Yeah, boy. ह्याच्या जवळच पान टपरी होते। मग काय मस्त पान खाऊन आपण निघालो आपल्या प्रवासाकडे। जाता जाता आपण शंकराचं दर्शन घेऊन आपण थांबलो पेट्रोल पंपावरती सीएनजी भरायला। मग काय सीएनजी भरता भरता आपण आईस्क्रीम खाल्ली। अरे कहना क्या चाहते हो? त्यानंतर आपल्या 3 तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलो भवानी मंदिराच्या एंट्रन्स पॉइंटवरती। आतमध्ये आल्यावरती मला कळाले नक्की गर्दी आहे किती म्हणून। मग आतमध्ये हळूहळू पायऱ्या उतरत उतरत खाली आलो। खाली आल्यानंतर आम्ही पाहिलं, खाली आल्यावर का लई मोठी लाईन आहे, मरणाचा टाइम जाईल त्याच्यामध्ये। आणि जे मी बोललो तेच झालं। 6ला आतमध्ये जाऊन मी 8ला बाहेर पडलो। मोबाईल आत अलाउड नव्हता म्हणून मी बाहेरच्या देवीची व्हिडिओ बनवून टाकली। त्यानंतर आपल्या तुळजापूरच्या भवानी मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आपण निघालो आपल्या श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोटकडे। 2000 years later. गाडीमध्ये मस्त 2 तास झोपा काढून मी पोहोचलो श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमध्ये। जसं मी आत पोहोचलो तसं मी मोबाईल बाहेर काढून व्हिडिओ बनवायला चालू केला। वरती पाहू शकता व्हिडिओ काढायला अलाउड नाहीये। व्हिडिओ काढायला अलाउड नसून पण मी व्हिडिओ काढला। विचार करा जर त्यांनी मला पाहिला असतं तर मला किती तोडावला असता। मस्त जोक मारा रे या हात सगळे हलकट हात। पण फायनली आपण आपले 2 स्पॉट कंप्लीट केलेले आहेत, तुळजापूरची भवानी आणि श्री स्वामी समर्थांचा अक्कलकोट। तर आपण आता निघालोय आपलं जेवण करायला। जेवण झाल्यानंतर रूम घेऊन राहणार आणि उद्या सकाळी पंढरपूरच्या मार्गाला रवाना होणार। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अकाउंटला सबस्क्राईब करा।